मी सध्या आहे मुंबईच्या नायगाव भागामध्ये आणि ही आहे नायगावची बीडीडी वसाहत. गेल्या काही दिवसांपासून या सर्व मंडळींना पाण्याचा त्रास होतोय. पाणी दिवसाला काहीतरी 10 मिनिटं फक्त येते. जवळपास एक 2 ते 3 महिने झालेत तुम्हाला सगळ्यांना इकडे येऊन पोझिशन मिळालेलं आहे. परेशान 2 ते 3 महिने झालेत की या सर्वांना पोझिशन मिळाले आणि घराचा ताबा घेतला. अनेकांच्या घराचं काम देखील सुरू आहे, इंटिरियरचं वगैरे. काही लोक राहायला देखील आलेले आहेत. पण तरी जो पायाभूत सुविधा असते पाणी ती सध्या यांच्याकडे पूरक असं नाहीये. त्याच्यामुळे काही रहिवाशी आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. काकांच्या हातात पाण्याची बॉटल, आधी काकांकडेच जाऊया. काका, पाण्याची बॉटल घेऊन का? पाण्याची बॉटल याच्या कारणामुळे की आम्हाला सांगितलं 24 तास पाणी आहे, 24 तास पाणी आम्हाला मिळत नाही. आणि त्याच्यानंतर सकाळी 7ला पाणी चालू करतात आणि 10 मिनिटांनी बंद करतात. त्याच्यामुळे मी आता पाण्याची बाटली विकत घेऊन आमच्या घरच्यासाठी व कामगारांसाठी मी माझ्या रूमवरती चाललेलो आहे. असं कधीपासून विकत घेताय? किती बॉटल विकत घेतल्यात? हे आता जवळजवळ महिना झालं. दिवसाला 6 बाटल्या लागतात. आता ही माझी 4थी बाटली आहे. अजून 2 बाटल्या प्यायचं पाणी, अजून 2 बाटल्या मी घेऊन परत जाणार आहे. माझ्या घराला चावी मिळून मला 1 महिना झालेला आहे. पाण्याची सुविधा किती रुपये खर्च होतोय? एका बाटलीला 30 रुपये, तर 180 रुपये दिवसाला खर्च येतोय. बरं, हे पिण्याचं झालं. पिण्याचं तुम्ही वापरताय. वॉशरूमसाठी काय? वॉशरूमसाठी तर पाणीच नाही आहे. वरून संडास लोक फेकतायत. पाहिजे तर तुम्ही ट्राय मारू शकता, बघू शकता. आत्ता त्या माझ्या रूमच्या समोर त्या खिडकीतून संडास फेकलेला आहे आणि तिथून सर्व ती खिडकी खोलली की सगळ्या घरामध्ये वास येतोय. ताई सुद्धा आहेत, आजी सुद्धा आहेत करता आपल्याकडे. आजी, आम्हाला अजिबात 15-20 मिनिटं फक्त पाणी, 24 तास म्हणून सांगितलं. फसवलंय आम्हाला त्यांनी, माडांनी संपूर्ण. आम्हाला 24 तास पाणी पाहिजे आता, काही करून, नाही तर आम्ही आंदोलन करू. आम्ही आता किती वेळ येतंय पाणी? आता 15-20 मिनिट, जास्त 15 किंवा 20 मिनिटं, त्याच्यावर नाही. घरी भांडी वगैरे घासलीत का? हा, भांडी वगैरे आहेत का घासायला? पडलीत बघा, येऊन बघा. आणि 15-20 मिनिटात काय भांडी घासणार आहे आम्ही? वॉशरूमला पाणी नाही, तिथे तर पाणी उचलून बालदी घेऊन टाकावंच लागतं. कसं किती पाणी आणणार असं आम्ही बाहेर? प्यायला तर बाटल्याच आणून ठेवलेल्या आहेत प्यायच्या. कॅन आपणा बाजार मधून बाटल्या आणल्यात प्यायच्या. किती दिवस झाले पाण्याचा प्रॉब्लेम होता? आता हे आल्यापासून चालू आहे. आलं तेव्हा जरा थोडा वेळ दिवस होतं 24 तास पाणी, आणि नंतर जे बंद झालं ते आतापर्यंत तेच चाललंय. 1-1.5 महिना झाला. 1-1.5 महिना पाणीच नाही आहे. 15 ते 20 मिनिटं जेमतेम. तुम्ही बोला. यांनी सांगितलं तेच मी पण बोलणार आहे. मी बीपी शुगरवाली बाई आहे. आम्हाला सारख्या लघवीला वगैरे जावं लागतं. वॉशरूमला पाणीच नाही, हात धुवायला सुद्धा पाणी नाही. भांडी तशीच खरखरी पडलेत घरात. येऊन बघा तुम्ही. आणि लहान मुलं आहेत आमची घरात. काहीच पाण्याचं हे नाहीये. सकाळी काय थोडं पाणी आलं ते बाल्टीत आपलं कावळ्यावाने बुडबुड आंघोळ केली आम्ही, झालं. अंगाला साबण नाही, काय नाही. असलं गरमीचं आम्ही कसे म्हणजे हे करायचं? बरं, मला सांगा, आता घरी अशी देखील लोक असतील की ज्यांना सकाळी ऑफिसला जायचं किंवा आता कॉलेज असेल किंवा शाळा असेल, तर जातायत का ऑफिसला? तुम्ही ऑफिसला वगैरे जाताय का? हो, ऑफिसला जाते, पण वेळच भेटत नाही. पाणीच नाही, कसं काय मॅनेज करणार आपण? बिनागुळीची रोज अर्ली मॉर्निंग आपण बिनांगोळीचं ऑफिस कसं जाणार? आणि हो, आणि मग तरी देखील पाणी नाही. म्हणतात ना, प्रॉपर अगदी आम्हाला म्हाडाने फसवलेलं आहे. 24 तास पाणी सांगितलं आम्हाला, 10 मिनिटंही पाणी नाही. आज गरमीचं एवढं वातावरण तुम्ही पाहताय. 10 मिनिटाच्या पाण्यात काय होणार आहे? लोक काय कामं करणार आणि काय ऑफिसला जाणार आहेत आणि काय ऑफिस म्हणजे सांभाळू शकत नाही ना तुम्ही. म्हाडाने याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. LNT वाल्यांकडे गेले की ते म्हाडाकडे पाठवतात, म्हाडावाले अजून थर्ड एजन्सीकडे पाठवतात. आणि आम्ही जायचं कोणाकडे? किती लोक? मला सांगा, आता हे किती टॉवर आहेत टोटल? 8 टॉवर आहेत. 8 टॉवर मध्ये मला सांगा, एका टॉवर मध्ये किती फ्लॅट्स आहेत, म्हणजे किती कुटुंब राहणार आहेत? आणि आता सध्या आपण टॉवर 6च्या बाहेर आहोत, तर टॉवर 6 मध्ये सध्या किती कुटुंब राहतात? जेमतेम 45 जण आलेत. टोटल फ्लॅट 180 आहेत. एका टॉवर हा, एका टॉवरमध्ये 179. आता किती ऑक्युपन्सी आहे? फक्त आता 40% झाले राहिलं, म्हणजे 40 पण नाही, 40 जण राहिले, म्हणजे 30% पण जेमतेम राहिले आले. 50% बी आले नाही. तर मग मला आता काका तुम्ही तेच सांगा की आता जर सगळेजण जर राहायला आले तर मग काय पाणीच मिळणार नाही. आम्हाला आंदोलन करावं लागेल. काय करणार आम्ही? 15 मिनिटं पाणी सोडतात, ते पण टॉयलेटला असतं. टॉयलेटला नाही, किचनला नाही, काय नाही. आम्ही करणार काय? आम्हाला मग अलॉटमेंट कशाला तर आता द्यायचं? वय काय? आमचं वय आता 72. आम्ही काय खाली यायचं का पाण्याला? 30 रुपयाची बाटली घेऊन आम्ही खालून वरती जातोय.
रडायला येतं. कशाला मग अलॉटमेंट केलं या लोकांनी? आम्हाला द्यायला नाही पाहिजे होतं ना. स्वप्न दाखवलं होतं तुम्हाला, चांगलं घर, चांगलं टॉवर, चांगलं. हा साहेब, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही हे खरंच मीडियाला दाखवा. आम्ही वैतागलोय इथे येऊन. रोज म्हाडाच्या ऑफिसला जावं लागतं. मला सांगा आता हे किती टॉवर आहेत टोटल? टोटल 8 टॉवर आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये 179 रूम्स आहेत, परंतु 8 टॉवर काय संपूर्ण भरलेले नाही आहेत. बीएमसीकडे आम्ही म्हाडाकडे तक्रारी केली होती की अर्ज दिला होता, प्रत्येक बिल्डिंगने दिलेला आहे, लोकप्रतिनिधीने पण सांगितलेलं आहे, पण अजूनपर्यंत म्हाडा, बीएमसी आणि लोकप्रतिनिधी आमच्या पिण्याचा प्रश्न अजून काही सोडवत नाही. आज अशा अनेक प्रश्न आहेत की बिल्डिंगमध्ये लिफ्ट बंद पडते, पाणी मिळत नाही, लोकांना सुट्ट्या कराव्या लागतात अक्षरशः. बरोबर, लोकांना कुठेतरी सुट्ट्या कराव्या लागतात. आपण अजून दोन लोकांची गोष्टी आहेत ना, पाण्याच्या गोष्टी सुविधा पूर्णपणे लोकांना पुरत नाही. जे 80 लाख लिटर पाणी वरती आहे बोलतात, 40 लाख लिटर 40,000 जे लिटर पाणी आहे ते आम्हाला सोडलं जातं. ते पाणी पूरक नाही होत, लोकांच्या घरामध्ये पोहोचत नाही. त्यामध्ये काय कुठे लिकेज आहे, काय आहे, म्हाडाचं काम बघणं आहे. हे डग कुठे आहे किंवा कमोट आहे, त्यामध्ये जे पाणी कुठून लिकेज होतं ते पूर्णपणे त्यांनी बघणं गरजेचं आहे. जसं 5 नंबरमध्ये जे कामाचं नियोजन चाललंय त्या पद्धतीने इथेही कामाचं नियोजन, प्लंबर नसतात, वेळेवर मेंटेनन्स पूर्णपणे, इलेक्ट्रिशियन वेळेवर मिळत नाहीत, प्लंबर मिळत नाही, कुठे काय एअर पकडणं. बरोबर आहे, मेंटेनन्सचं काम देखील झालं पाहिजे. अजून मित्र आहे आपल्यासोबत इकडे. हा, या. आधी तुम्ही एका ठिकाणी राहायचात. आम्ही लोकमत 18चे आपला स्टाफ जो या ठिकाणी आलाय, ज्यावेळी खरोखर जेन्युन प्रॉब्लेम असतो त्यावेळी कोण येत नाही संकटामध्ये. जसे आम्ही आलात, आमच्या मदतीसाठी तुम्ही धावलात, तुमचे प्रथमतः आभारी आहे. आम्ही बीडीडीचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या प्रोजेक्टला पाहत होतो. सर्वांना आनंद होत होता की आम्ही नवीन घरात जाणार, उत्सुकता होती. म्हाडाने आम्हाला ड्रीम प्रोजेक्ट चांगला दिलेला आहे. फक्त पाण्याच्या प्रॉब्लेममुळे लोक त्रस्त आहेत. या ठिकाणी जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे, 24 तास पाणी देतं म्हणून असं म्हाडाने कळवलं होतं, पण अद्यापर्यंत इथं 24 तास पाण्याचा आधी प्रॉब्लेम. जिथे राहायचात, म्हणजे मूळ निवासस्थान जिथे तुमचं होतं, हे इमारत वगैरे उभी राहण्याच्या आधी बीडीडी, तिथे पाण्याचा त्रास होता का? अगदी बरोबर आहे. आम्हाला जे आमचे आई वडील होते त्यापासून ज्यावेळी पीडब्ल्यूडीची एक पाईपलाईन होती, बीएमसीची एक पाईपलाईन होती, अशी दुहेरी पाईपलाईन असल्या कारणाने आम्हाला त्या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम नव्हता. सकाळी 11 वाजेपर्यंत 4 वेळा पाणी यायचं. आता या प्रोजेक्टमध्ये आल्यापासून आम्हाला घर चांगलं आहे, रूम चांगले आहेत, सगळ्या फॅसिलिटीज आहेत. फक्त पाणी ही एक भेडसावणारी समस्या आहे. खूप हाल झालेले आहेत आमचे. त्यामुळे आमच्या या संकटातून आपणच लोकमत 18ने काही आम्हाला आमच्या ही माहिती सर्व मीडिया जास्त सर्व लोकांपर्यंत, प्रसार माध्यमापर्यंत पोहोचवून आम्हाला न्याय द्यावा. तर आपण या सर्व नागरिकांशी संवाद साधला, रहिवाशांशी संवाद साधला. हेच ती याच सगळ्या त्या इमारती आहेत जिथे पाण्याचा खरं तर खूप जास्त त्रास लोकांना सहन करावा लागतो. पाणी दिवसातून 10 मिनिटं येतं, त्याच्यामुळे घरातली भांडी तशीच आहेत, वॉशरूममध्ये सुद्धा पाणी नाही, लोकांच्या आंघोळ्या 3-3 दिवस बाकी आहेत. तर अर्थात पाण्याचा प्रॉब्लेम आहे, महत्त्वाचा विषय, तो लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा असं या सर्व रहिवाशांचं म्हणणं आहे. रमेश भट यांच्यासह मी संकेत, न्यूज 18 मराठी, मुंबई.